मित्रांनो, तुम्ही जर स्टेशनच्या आजूबाजूलाच 1 BHK फ्लॅट सर्च करताय आणि तुमचा बजेट आहे 26-27 लाखाचा, मग आज तुमच्यासाठी खूप चांगल्या क्वालिटी बिल्डिंगमध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। व्हिडिओला मध्ये कुठेही स्किप करू नका, अर्धवट माहिती घेऊन प्लीज मित्रांनो कॉल करू नका। हा कॉम्प्लेक्स खूप चांगला आहे आणि व्हिडिओ सुद्धा खूप माहितीशीर असणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी स्टेशन पासून फक्त 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला थार्मानी कन्स्ट्रक्शनच्या अरिहंत आकृती या बिल्डिंग मध्ये 6व्या माळ्यावरती 1 BHK फ्लॅट घेऊन आलेले आहे। या ठिकाणी जर रेल्वे स्टेशन पाहिलं तर मला वाटतं 10 मिनिटाच्या पुढे तुम्हाला नक्कीच लागणार नाही। आपली बिल्डिंगच्या ही मेन रोडलाच आहे, परंतु या ठिकाणाहून चालत गेलात तर मित्रांनो 10 मिनिटं तुम्हाला लागणार आहेत। बाकी स्कूल, कॉलेज आणि हॉस्पिटल या कॉम्प्लेक्स पासून एकदम बाजूबाजूलाच आहेत, कारण मेन रोडच आहे, त्यामुळे सर्व अम्युनिटीज वगैरे किंवा फॅसिलिटीज तुम्हाला या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूलाच पाहायला मिळत आहेत। एकच मिनिटात या फ्लॅट बद्दल आणि ओव्हरऑल या कॉम्प्लेक्स बद्दल माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता। तत्पूर्वी मित्रांनो, अजूनपर्यंत व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। मित्रांनो, या फ्लॅटचा बिल्टअप एरिया आहे 745 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया आहे 442 स्क्वेअर फूट। खूप चांगला फ्लॅट आहे मित्रांनो, मोठा सुद्धा फ्लॅट आहे आणि थार्मानीचं कन्स्ट्रक्शन म्हटलं तर या ठिकाणी क्वालिटी खूप चांगली असते। या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची किंमत ऑल इन्क्लुझिव्ह सांगतो मित्रांनो 26.5 लाख रुपये असणार आहे। तुमचं पेमेंट शेड्यूल कसं आहे त्याच्यावर डिपेंड होईल तुमची प्राइस नेगोशिएबल होणार की नाही, पण मित्रांनो 99% प्राइस नेगोशिएबल होणार नाहीये। ऑल इन्क्लुझिव्ह म्हणजेच रजिस्ट्रेशन, सोसायटी ट्रान्सफरचे खर्च तुम्हाला या 26.5 लाखामध्येच असणार आहे। या फ्लॅटचा मेंटेनन्स 1500 रुपये पर मंथ आहे। सोसायटीमध्ये तुम्हाला बेसिक अम्युनिटीज पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये जिम आहे आणि पार्किंगसाठी तुम्हाला कॉम्प्लेक्समध्ये बरीचशी जागा मिळणार आहे, जसं की सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंच आहे। चला मग आता मी तुमचा जास्त वेळ नाही घेत, आता ऍक्च्युअल फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान डाऊन पेमेंट किती करायचंय याच्याबद्दल माहिती देतो। चला मग बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो फायनली आता आपण 6व्या माळ्यावरती आलेलो आहोत। सगळ्यात आधी जर इथे मधोमध जर पाहायला गेलात तर आपल्याला हाय क्वालिटी लिफ्ट पाहायला मिळते। या बाजूला 2 रूम आहेत आणि इकडे आपल्याला स्टेअरकेस असणार आहेत आणि या बाजूला 2 रूम आहेत। मध्ये जो पॅसेज आहे भरपूर पॅसेज आहे। बाकी हा एरिया तुम्हाला युटिलाइज करता येईल, इथे तुम्ही चपला वगैरे ठेवू शकता। लगेच आता फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला 3 फुटाची अटॅच बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते, हे बघा। आणि इथे आपण तुम्हाला ग्रिल सुद्धा लावलेले आहेत। सगळ्यात आधी जर लिव्हिंग रूम मधून पाहायला गेलात तर समोर आपल्याला कामकर विद्यालय पाहायला मिळते। इथे पाहू शकता येलो कलरची जी आहे ती शाळा आहे। बाकी आजूबाजूचा परिसर जर इथूनच पाहायला गेलात तर खूप डेव्हलप आहे। ही जी बिल्डिंग दिसत आहे समोर मित्रांनो, या बिल्डिंगच्या बाजूलाच डीमार्ट आहे। खाली मे बी तुम्हाला जर मार्क दिसत असेल, हे बघा मी मार्क करत आहे, इथे डीमार्ट सुद्धा आहे। म्हणजे एक 7 ते 8 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला तुम्हाला डीमार्ट सुद्धा आहे। डेव्हलप परिसर आहे आणि स्टेशन या ठिकाणी मला वाटतं 7 ते 8 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला आहे। लिव्हिंग रूम या अँगलने पाहून घेऊयात, हे बघा आपला लिव्हिंग रूम आहे, प्रशस्त असा लिव्हिंग रूम आहे। या बाजूला सुंदर असा वॉलपेपर लावलेला आहे, वरती 2 फॅन सुद्धा आहेत, हे सुद्धा या रूम मध्येच राहणार आहेत। बेसिकली रिसेल फ्लॅट आहे। 6व्या माळ्यावरती फ्लॅट असणार, परंतु लिकेज वगैरे कुठेच नाही मित्रांनो। याच्यावरती सुद्धा एक माळा आहे, 7 माळ्याच्या बिल्डिंग आहेत सगळ्या। सो लिव्हिंग रूमची जर साईज चेकआउट करायला गेलात इथून मित्रांनो तुम्ही स्ट्रेट गेलात तर असा 14 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे। 14 बाय 9 फुटाचा हा तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया सुरुवातीला सांगितलेलंच आहे 645 स्क्वेअर फूट आहे। लगेच पुढे जाऊयात, हा मध्ये असणारा पॅसेज आहे। रिसेंटली मित्रांनो आताच फ्लॅटला कलर केलेला आहे, त्यामुळे थोडासा ओला वगैरे दिसू शकतो, बाकी ते सुकून जाईल। सगळ्यात आधी जर इथे पाहायला गेलं तर लेफ्ट साईडला आपल्याला या फ्लॅटचा मोठा बाथरूम पाहायला मिळतो। बेसिकली मोठा बाथरूम येते, वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे। सो हा जरा बाथरूमच्याच अपोजिट आपल्याला या ठिकाणी लगेच किचन पाहायला मिळणार आहे, जिथे तुम्हाला सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि 2 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे। हे बघा थोडासा कचरा झालाय मित्रांनो, थोडंसं मॅनेज करून घ्या। इथे एक प्लॅटफॉर्म आहे, इकडे सर्व्हिस प्लॅटफॉर्म केलेला आहे आणि किचन मध्ये भरपूर टाईल्स आहेत, या बिल्डरनेच दिलेले आहेत मित्रांनो, एक्स्ट्रा काही वेगळं काम केलेलं नाहीये। किचन मधून बाहेर पडल्यानंतर इथे तुम्हाला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो आणि याच्याच बाजूला आपला बेडरूम असणार आहे। बेडरूम मध्ये सुद्धा एक बाल्कनी असणार आहे किंवा गॅलरी म्हणू शकता तुम्ही, 2 फुटाची गॅलरी आहे आणि हा आहे आपला बेडरूम। बेडरूमची साईज सुद्धा सांगतो, त्याआधी व्यवस्थित पाहून घ्या। हे जसं की म्हटलं मित्रांनो इथे थोडासा ओलावा दिसतोय, आताच कलर मारलाय त्यामुळे थोडासा ओलावा आहे। मी लगेच शूट करण्यासाठी आलेलो आहे। या ठिकाणी इकडून जर पाहायला गेलात मोठा बेडरूम आहे, तसा स्ट्रेट तुम्ही पाहायला गेलात तर 12 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे।
12x9 फुटाचा मोठा बेडरूम तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. लगेच आता आपण लिव्हिंग रूम कडे जाऊयात आणि होम लोन बद्दल माहिती घेऊयात. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. हाही फ्लॅट तुम्हाला जर खरेदी करायचा नसेल आणि तुमचा बजेट याच्यापेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल तर आपल्याकडे सर्व बजेटचे फ्लॅट्स असतात. किमान 20 लाखाच्या वरती आपल्याकडे फ्लॅट असतातच. त्यामुळे मित्रांनो, तुमचं बजेट जर कमी असेल किंवा जास्त असेल तर ऑप्शनल फ्लॅट आपल्याकडे भरपूर असतात. तुम्ही मला कॉल करू शकता. आता या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर किमान मित्रांनो तुमच्याकडे 2 ते 2.5 लाख रुपये असायला पाहिजेत आणि तुम्ही जर सॅलरीड असाल तर तुम्हाला 35 ते 40 हजारामध्ये पेमेंट असायला पाहिजे. जर डाऊन पेमेंट जास्त असेल आणि पेमेंट कमी असेल तरी सुद्धा तुमचं काम या ठिकाणी होऊन जाणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर नक्कीच मित्रांनो मला कॉल करा आणि या सुंदर अशा फ्लॅटला बदलापूर शहरामध्ये खरेदी करा. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग मित्रांनो, आता भेटूयात अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.